2 ऑगस्ट संकष्ट चतुर्थी प्रत्येक राशीने करावा हा खास उपाय। चतुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी ही का विशेष मानली जाते? चतुर्मास म्हणजेच आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंतचा काळ हा होय। तर चतुर्मासाच्या दरम्यान येणारी पहिली संकष्ट चतुर्थी ही अत्यंत फलदायी मानली जाते। या दिवशी गणपती बाप्पांची उपासना केल्याने जीवनातील अडथळे, संकटे, मानसिक ताणतणाव, आर्थिक अडचणी, आरोग्याच्या समस्या या कमी होतात। घरात सुख, शांती, स्थैर्य आणि समृद्धी ही देखील नांदते। तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी उपवास करताना हा संकल्प अवश्य करा। मी आज गणरायाच्या कृपेने माझ्या व माझ्या परिवाराच्या सर्व अडचणी दूर व्हाव्यात यासाठी संकष्ट चतुर्थीचे व्रत करत आहे, असा संकल्प प्रत्येक भक्ताने करावा। संकष्ट चतुर्थीला प्रत्येक राशीने करावा हा विशेष उपाय। पूजा कशी करायची? तर सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ वस्त्रे परिधान करून संकल्प घ्यावा, देवघर स्वच्छ करून गणपतीची स्थापना करावी, गणपतीला पाणी, गंध, अक्षदा, फुले, दुर्वा या अर्पण कराव्यात। 21 दुर्वा, 21 मोदक किंवा लायांचा नैवेद्य हा जरूर अर्पण करावा। संकष्ट चतुर्थीची कथा वाचावी किंवा ऐकावी। संध्याकाळी चंद्रोदयाची वाट पाहावी, चंद्रोदयानंतर अर्घ्य द्यावे, चंद्राला नमस्कार करावा, गणपती बाप्पांची आरती करून मग नैवेद्य ग्रहण करावा। गणपतीच्या पूजेसाठी आवश्यक साहित्य कोणते? गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो, दुर्वा, मोदक, लायांचा नैवेद्य, फुले, पंचामृत, गंध, हळद, कुंकू, अक्षदा, उदबत्ती, दीप, कपूर, पान, सुपारी, तांबूल, स्वच्छ पाणी, चंद्राला अर्घ्य देण्यासाठी पाणी, दुधी, तांब्याचा लोटा। तर या दिवशी हा गणपती मंत्र जप नक्कीच करावा। ओम गं गणपतये नमः, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। 12 राशींसाठी विशेष उपाय। मेष रास, गणपतीला लाल रंगाचे फूल अर्पण करा, रागावर नियंत्रण ठेवा। वृषभ रास, दुर्वा अर्पण करा आणि गोड नैवेद्य द्या, आर्थिक अडचणी कमी होतील। मिथुन रास, गणपती मंत्राचा 11 वेळा जप करावा, संवाद कौशल्य वाढेल। कर्क रास, मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पांना जरूर अर्पण करा, यामुळे घरातील मतभेद दूर होतील। सिंह रास, तुपाचा दीप प्रज्वलित करावा आणि 21 दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करावेत, यामुळे तुम्हाला मानसिक ताणतणाव कमी होईल। कन्या रास, गणपतीस हिरवे मूग अर्पण करा, नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होईल। तुळ रास, गणपतीला 21 दुर्वा व पांढरे फूल अर्पण करा, नवीन संधी मिळतील। वृश्चिक रास, संकष्ट चतुर्थीची कथा वाचा, भीती आणि नकारात्मकता ही दूर होईल। धनुरास, गणपती बाप्पांना लाडूचा नैवेद्य दाखवा, प्रवास शुभ होतील। मकर रास, काळे तीळ आणि दुर्वा अर्पण करा, कर्मातील अडथळे कमी होतील। कुंभ रास, गणपती बाप्पांना निळ्या रंगाचे फूल अर्पण करा, विचार स्थिर राहतील आणि यशही मिळेल। मीन रास, गणपतीला पिवळे फूल आणि केळीचा नैवेद्य द्या, आरोग्य आणि धनलाभ होईल। जर 12 राशींनी हे उपाय केले तर याचे कोणते फायदे मिळू शकतील? जीवनातील अडथळे, संकटे आणि अडचणी दूर होतील, नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होतील, मानसिक शांती लाभेल, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल, कौटुंबिक सुख, प्रेम, आपुलकी आणि एकता वाढते, आरोग्य सुधारते आणि दीर्घकाळाच्या समस्या या देखील दूर होऊ शकतात। नकारात्मक शक्ती, दृष्ट आणि ग्रहदोषांपासून संरक्षण मिळते, गणरायाची कृपा मिळून इच्छित कार्यात यश मिळेल, घरात सुख, शांती, स्थैर्य आणि समृद्धी नांदते। गणपती बाप्पा म्हणतात, श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा, मी आहे तुमच्यासोबत। आणि या दिवशी एक भावपूर्ण प्रार्थना ही देखील करा। हे विघ्नहर्ता गणराया, तुमच्या चरणी ही प्रार्थना, तुमच्या कृपेने आमच्या जीवनातील सर्व संकटे, दुःख, दरिद्र, रोग, दुःखी वृत्ती, वाईट प्रसंग दूर होत आमच्या घरात सुख, शांती, प्रेम, समृद्धी आणि आरोग्य नांदो। तुम्ही आमच्या सदैव पाठीशी राहावे। श्री गणेशाय नमः। ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंटमध्ये नक्की लिहा, गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ।